इब्री लोकांसपत्र अध्याय 13 वचन 8 आणि 9 मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या. येशू ख्रिस्त काल, आज व युगानयुग सारखाच आहे. विविध आणि विचित्र शिक्षणाने बहकून जाऊ नका, कारण ज्याकडून आचरणाऱ्यास लाभ नाही अशा खाद्याने नव्हे तर कृपेने अंतकरण स्थिर केलेले असणे चांगले. हालेलुया, 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 हालेलुया. वचन म्हणत आहे, येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानयुग सारखाच आहे. विविध आणि विचित्र शिक्षणाने बहकून जाऊ नका, कारण ज्याकडून आचरणाऱ्यास लाभ नाही अशा खाद्याने नव्हे तर कृपेने अंतकरण स्थिर केलेले असणे चांगले. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, 2000 वर्षांपूर्वी देवाचा पुत्र येशू ख्रिस्त मानव रूपात या जगात आला. देवपित्याच्या इच्छेप्रमाणे मानवाच्या पापमुक्तीसाठी स्वतःचं समर्पण करण्यासाठी तो आला होता. आणि देवपित्याची ही इच्छा त्याने पूर्ण केली की पापी मानवाच्या पापाची सर्व शिक्षा स्वतःवर घेऊन त्याने समर्पण केलं. तो क्रूसावर मेला, 3ऱ्या दिवशी वैभवाने जिवंत झाला, 40व्या दिवशी स्वर्गात चढून गेला आणि त्यानंतर शिष्यांवर पवित्र आत्म्याचा वर्षाव झाला. तेव्हापासून आजच्या दिवसापर्यंत येशू ख्रिस्त देहरूपात या जगात नाही आहे. तो देहरूपात होता फक्त 33 वर्षांसाठी. देवपित्याने त्याला देहरूपात पाठवलं होतं देवपित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी. आणि त्याची इच्छा अशी होती की मानवाच्या पापमुक्तीसाठी माझ्या पुत्राने बलिदान करावं आणि पापी मानवाला मुक्त करावं. ही देवपित्याची इच्छा पूर्ण करून तो पुन्हा एकदा स्वर्गात निघून गेला. आणि तेव्हापासून आतापर्यंत तो देहरूपात नाही तर आत्म्याच्या रूपाने या जगामध्ये आहे आणि कार्य करत आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आता तुम्ही अनेकांना देवाचा स्पर्श होताना बघत आहात. हे जे काही घडत आहे हे घडणंच पुरावा आहे की येशू ख्रिस्त आत्म्याच्या रूपाने या ठिकाणी हजर आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूला आता आपण इकडे स्टेजवर उभं करून दाखवू शकत नाही. तो होता मानवी रूपात. आपल्यासारखं शरीर असलेला येशू ख्रिस्त जगामध्ये होता, पण तो तेवढाच एक छोटा काळ होता. देवपित्याच्या इच्छेनुसार समर्पण करण्यासाठी तो आला होता आणि तेवढाच काळ तो या जगात देहरूपात होता. आता देहरूपात नाही, पण आताही तो या जगात आहे याचे अगणित पुरावे तो क्षणाक्षणाला देत आहे. आणि म्हणून वचन म्हणतं की येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानयुग सारखाच आहे. हालेलुया, 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 हालेलुया. त्याचं काम बदललेलं नाही आहे, त्याचे शब्द बदललेले नाही आहेत, त्याच्या योजना बदललेल्या नाही आहेत, त्याचं सामर्थ्य बदललेलं नाही आहे. मानवी रूपात या जगामध्ये असताना त्याने जे काही शिकवलं तेच आज आम्ही तुम्हाला शिकवत आहोत, कारण त्याचे शब्द बदललेले नाही आहेत. मानवी रूपात असताना तो जी सामर्थ्याची कामं करत होता आणि लोकांची दुःख काढून टाकत होता, तीच कामं तो आजही करत आहे. आजही लोक बरे होत आहेत, आजही लोकांच्या जीवनात आनंद येत आहे. येशूला हाक मारून, येशूचं नाव घेऊन, येशूकडे प्रार्थना करून रोग बरे होत आहेत, दुःख निघून जात आहेत, संकट पळून जात आहेत, कारण येशू बदललेला नाही आहे. 2000 वर्षांपूर्वी तो जसा होता तसाच तो आजही आहे. हालेलुया, हालेलुया. ज्याप्रमाणे जुन्या करारामध्ये
यहोवा देव म्हणतो, मी जो आहे तो आहे, मी कधीही न बदलणारा देव आहे. आणि याच यहोवा देवाचा पुत्र येशू ख्रिस्त म्हणजे प्रकाशापासून आलेला प्रकाश, त्याच्याविषयीही बायबल साक्ष देतं की तो पण बदललेला नाही आहे. तो जसा काल होता तसा आज आहे, आणि जसा आज आहे तसाच तो युगानयुग असणार आहे. हालेलुया, हालेलुया. पुढचं वचन म्हणतं, विविध आणि विचित्र शिक्षणाने बहकून जाऊ नका. हे फार महत्त्वाचं आहे. ज्या वेळेला हे पत्र लिहिलं गेलं तेव्हा तो चर्चचा आरंभीचा काळ होता, आणि तेव्हाही येशूविषयी वेगवेगळ्या प्रकारची शिकवण, वेगवेगळ्या प्रकारचे शब्द निघाले होते आणि विश्वासणाऱ्यांना बहकवलं जात होतं. म्हणून पत्राचा लेखक म्हणत आहे, विविध आणि विचित्र शिक्षणाने बहकून जाऊ नका, ज्यापासून आचरणाऱ्यास लाभ नाही. आम्ही त्याप्रमाणे आचरण केलं, त्याप्रमाणे वागलो, पण आम्हाला लाभ मात्र काही त्याचा होणार नाही आहे, अशा खाद्याने नव्हे, तर कृपेने अंतकरण स्थिर केलेले असणं चांगलं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कृपेने, देवाच्या कृपेने आपलं अंतकरण स्थिर असणं फार महत्त्वाचं आहे. ज्याचं अंतकरण देवाच्या कृपेमध्ये स्थिर झालेलं आहे, तो कोणत्याही विविध आणि विचित्र अशा शिक्षणाने बहकून जात नाही. हालेलुया, हालेलुया. जी माणसं देवाच्या राज्यामध्ये पोचलेली नाही आहेत, जे आत्मे देवाच्या राज्यात पोचले नाही आहेत, ते तिथपर्यंत पोचू नयेत म्हणून सैतानाने बाहेर मोठी कुंपणं घालून ठेवलेली आहेत. देवाच्या राज्यात ते पोहोचू नयेत. तुम्ही किती लोकांना प्रभूकडे आणायचा प्रयत्न करता, बाहेरचे सोडा, तुमच्या घरचे पण दाद देत नाहीत. अनेकांना तुम्ही प्रभूमध्ये आणायचा प्रयत्न करता आणि ते येत नाहीत. याचं कारण असं आहे, त्या दुष्टाने कुंपणं घालून ठेवलेली आहेत. कारण त्याला माहीत आहे, एकदा यांनी देवाच्या घरात प्रवेश केला की हे माझ्या हातातून सुटले. आणि म्हणून त्या दुष्टाने अंधारातल्या लोकांच्या भोवती कुंपणं घालून ठेवली आहेत, आणि म्हणून अनेक वेळा त्यांची इच्छा असूनही ते देवाच्या राज्यात पोहोचू शकत नाही. आणि अनेक वेळा तुम्ही त्यांना खूप सांगून समजावून पण ते देवाच्या राज्यात पोहोचत नाहीत. ही गत आहे जे देवाच्या राज्यात पोहोचलेच नाही आहेत त्यांची. आणि जे देवाच्या राज्याच्या आत पोहोचले आहेत त्यांचं काय? ते तर पोहोचले, त्यांनी आतमध्ये प्रवेश केला, ते देवाच्या घरात आले. त्यांच्यासाठी सैतानाचे डावपेच वेगळे आहेत, बाहेरच्यांसाठी वेगळे. बाहेरच्यांसाठी त्यांनी कुंपणच लावून ठेवलं आहे की ज्यामुळे ते देवाच्या घरात जाणारच नाहीत. आणि जे ऑलरेडी सुटले आणि आतमध्ये शिरले त्यांना आता बाहेर कसं काढावं, त्यासाठी सैतानाने खूप युक्ती बनवलेल्या आहेत, खूप डावपेच आखलेले आहेत. आणि त्यामुळेच चर्चच्या आतमध्ये सैतानाने धुमाकूळ घालून भयंकर गोंधळ केलेला आहे. भयंकर गोंधळ. विविध आणि विचित्र शिक्षण चर्चच्या आतमध्ये आरंभापासून दिलं जात होतं. आणि हे लोक कोण आहेत? त्यांना सैतानाने उभं केलेलं आहे. कशासाठी उभं केलेलं आहे? जे देवाच्या घरात पोचलेले आहेत त्यांचं जीवन निष्फळ बनावं, त्यांच्या विश्वासाला फळच येऊ नयेत, त्यांना देवाच्या राज्यात त्यांच्या वागणुकीची फळच मिळू नयेत. म्हणून त्यांना चुकीच्या गोष्टी सांगायच्या, चुकीच्या गोष्टी शिकवायच्या, देवाच्या वचनाचा वेगवेगळा अर्थ लावायचा, वेडावाकडा अर्थ लावायचा, वेडावाकडा रीतीने देवाची वचनं त्यांना शिकवायची, त्यांच्यासमोर सादर करायची, त्यांच्या मनाचा गोंधळ करायचा, ज्यामुळे त्यांना समाधान राहते, आम्ही येशूवर विश्वास ठेवतो, पण प्रत्यक्षात त्यांचं जीवन मात्र निष्फळ होत राहतं. वचन असं म्हणतं की ज्याद्वारे आचरणाऱ्यास काहीही लाभ होत नाही. ते ऐकून आणि त्याप्रमाणे वागणाऱ्याला काही लाभ होत नाही. म्हणजे जरी त्याला वाटतं की मी येशूमध्ये आहे, देवाच्या राज्यात आहे, तरी त्याचं जीवन मात्र निष्फळ असं होत राहतं. आणि म्हणून वचन आपल्याला सल्ला देत आहे की अशा सगळ्या विविध आणि विचित्र शिक्षणाकडे लक्ष देऊन फसून जाऊ नका. त्यापेक्षा कृपेने आपलं अंतकरण स्थिर करा.
कारण देव बदलला नाही आहे, देवाचं प्रेम बदललं नाही आहे, देवाचं सामर्थ्य बदललं नाही आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूने चमत्कार केले म्हणजे येशूने लोकांना बरं केलं, येशूने लोकांचे प्रश्न सोडवले. हे सत्य आहे. तेव्हाही केलं, तो आजही करत आहे. पण जगातही असे लोक आहेत आणि देवाच्या राज्यातही असे लोक आहेत जे म्हणतात की चमत्कार येशूने तेव्हा केले, आता होत नाहीत. येशूने तेव्हा लोकांना बरं केलं, आता आजारी बरे होत नाहीत, कारण तेव्हा येशू स्वतः होता. काही तर चक्क असं शिकवतात की तेव्हा येशूचं नाव जगासाठी नवं होतं आणि म्हणून चमत्काराची गरज होती. आता येशूचं नाव जगासाठी नवीन नाही आहे, लोकांना माहिती आहे, लोक ऐकून आहेत, सुवार्ता लोकांना चांगली कळली आहे आणि म्हणून आता चमत्काराची गरज उरलेली नाही. बोलणारे कोण आहेत? चर्चमधीलच लोक आहेत, देवाच्या राज्यातीलच लोक आहेत, जे असं शिकवतात की तेव्हा चमत्काराची गरज होती म्हणून चमत्कार घडत होते, आता चमत्कारांची गरज नाही आहे, आता या गोष्टीची काही गरज नाही आहे आणि त्यामुळे आत्ता मात्र देव कुणाला बरं करत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. जे असं म्हणतात ना की आत्ता प्रार्थनेद्वारे देव कुणाला बरं करत नाही, त्यांना प्रार्थनेने बरं होण्याचं महत्त्व अशा वेळेला कळेल जेव्हा ते स्वतः ICUमध्ये जातील. जोपर्यंत आपलं जळत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही. ज्याला डायबिटीस आहे आणि एवढी पथ्य करावी लागतात आणि ज्याचे हाल हाल चाललेले आहेत, त्याला कळतं की प्रार्थनेने बरं होणं किती महत्त्वाचं आहे. आपल्या केंद्रामध्ये एका छोट्या मुलीला अधूनमधून आणलं जातं. 4 वर्षाची मुलगी आहे, छोटीशी, तिला डायबिटीस आहे. वयाच्या 1.5 की 2 वर्षापासून 1.5-2 वर्षाची ती झाली आणि तिला डायबिटीस झाला आणि तेव्हापासून तिच्या शरीरावर एवढा औषधाचा भडीमार सुरू आहे की त्याच्या आधी ती खूप चांगली होती, बोलायची चांगली, धावायची, खेळायची आणि आता रोज इन्सुलिन घेऊन 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 तिची अवस्था अशी झालेली आहे की हळूहळू हळू जणू तिची बुद्धी मंद व्हायला लागलेली आहे. ती पूर्वीसारखी खेळत नाही, बागडत नाही, तिला नाव विचारलं तरी ती बोलणार नाही. अतिशय दिसायला सुंदर आहे, 4 वर्षाची मुलगी. तुम्ही मला सांगा, देवाने तिला बरं करणं गरजेचं आहे की नाही? तिला दैवी आरोग्याची गरज आहे की नाही? असले वायफळ शब्द काय उपयोगाचे की चमत्कार येशू तेव्हा करायचा कारण तेव्हा गरज होती, आता गरज राहिलेली नाही. खरं तर आता जास्त गरज आहे, कारण आता जेवढी पापं वाढली आणि जेवढी सैतानाची कामं वाढली तेवढं माणसाचं जीवन अतिशय कष्टमय आणि दुःखमय होत चाललेलं आहे. अतिशय कष्टमय, अतिशय दुःखमय असं आता जीवन व्हायला लागलेलं आहे. त्यामुळे आत्ता दैवी आरोग्याची गरज नाही आहे, आता प्रार्थना करून देव कोणाला बरं करत नाही आहे कारण आता त्याची गरज उरलेली नाही आहे, असं बोलणं किती व्यर्थ आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुमच्यापैकी जेवढे जण मोठमोठ्या आजारातून बरे झालेले आहेत, तुम्हाला या दैवी आरोग्याची किंमत कळू शकते. तुम्ही किती उपचार घेतले, किती खर्च केला, किती त्रास सोसला, किती वेदनेतून गेलात आणि किती वेळा तुम्हाला असं वाटलं की यातून मी वाचणारच नाही आहे. अलीकडे आपल्या स्टेजवर एका बहिणीने साक्ष दिली होती. 15 वर्षे आजारात होती, 15 वर्षे. तिच्या शरीराकडे बघून पण कोणी सांगेल की ही व्यक्ती खरोखर आजारी होती, कारण ती अतिशय हडकुळी आहे. 15 वर्षे आजारामध्ये आणि शरीरामध्ये वेगवेगळे आजार, कसला इलाज काम करत नाही. आणि मी तर असं म्हणेन की 15 वर्षात तिने फक्त वैद्यकीय उपचार घेतले नसतील, भगत मांत्रिककडे पण गेली असेल. कारण जेव्हा वैद्यकीय उपचार थकतात तेव्हा आपल्याला असेही सल्ले देणारे लोक असतात की हा काही आजार नाही आहे, ही बाहेरची भूतबाधा आहे, त्यामुळे कुठेतरी भगत बाबाकडे जायला पाहिजे. तेही करून झालं, सगळं झालं आणि बरी झाली नाही. तिच्या स्वतःच्या शब्दात की माझ्या घरात मोरीमध्ये 3-3 दिवस भांडी सडत पडलेली असायची पण मला घासता येत नव्हतं. जेमतेम मुलांसाठी उठून जेवण मी बनवायचे, बाकी मला काहीही करता येत नव्हतं. 15 वर्षे अक्षरशः मरणाच्या स्थितीमध्ये ती होती. ती प्रभूकडे आली
प्रभूची दया तिच्यावर झाली आणि आता ती म्हणते, मला असं वाटतं की मी कधी आजारी नव्हतेच, माझ्या शरीरातले सगळे त्रास निघून गेले, आता मी चांगलं खाते पिते, भरपूर काम करते. या बाईला कळेल दैवी आजारमुक्ती किती महत्त्वाची आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण तिला काल ताप आला होता आणि आज गेला असं नाही. खरं तर ताप ही पण आपल्या शरीरातली एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. काल ताप आला ना तर काही उपचार न घेता आज ताप जाणार, कारण देवाने आपल्याला विश्रांती दिलेली असते. ही एक नैसर्गिक प्रक्रिया असते. आपलं शरीर थकलेलं असतं, त्या स्थितीमध्ये ताप येतो किंवा डोकं दुखते किंवा थकवा वाटतो आणि आपण एक दिवस आराम केला की नंतर शरीर पुन्हा ताजंतवानं होतं. तशी तिची स्थिती नव्हती. तिला काल ताप आलेला आणि आज ती बरी झाली असं नाही. 15 वर्षे 15 वर्षे म्हणजे केवढा मोठा काळ आहे. आणि या 15 वर्षाच्या काळामध्ये तिचं जीवन काय झालं होतं. 3 दिवस घरात भांडी पडलेली आहेत पण तिला घासता येत नाही आहे. शरीरात संपूर्ण आजार, ती म्हणते डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण आजार. काही ना काही दुखत राहणार, वेदना होत राहणार, जेवायची इच्छा व्हायची नाही, इथपर्यंत की दिवसभर 1 ग्लास पाणी पण प्यायला वाटत नव्हता. अख्ख्या दिवसात 1 ग्लास पाणी पण पित नव्हती. 15 वर्षात अशी अवस्था. तिला जर कोणी सांगितलं दैवी आजारमुक्तीला काही अर्थ नाही आहे, तर ती उत्तर देईल की दैवी आजारमुक्ती केवढी महत्त्वाची आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आपल्याकडे एका म्हाताऱ्या बाबांनी साक्ष दिली होती. त्यांना गुडघेदुखीचा त्रास होता आणि खूप त्रास होता. ते खूप वैतागले होते आणि ते म्हणतात की इकडे सगळे म्हणायचे डहाणूचं प्रार्थना घर, डहाणूचं प्रार्थना घर. तर मी विचार केला काय असेल ते, कारण तेव्हा आपली निवासी शिबिर तिकडे व्हायची. आणि मग शेवटी डहाणूच्या प्रार्थना घरात जाऊन त्यांनी शिबिरात भाग घेतला. ते म्हणतात मी इकडे सारखं ऐकत होतो, पण मी जेव्हा प्रत्यक्षात तिकडे गेलो मला असं वाटायचं हे लोक काय बोलतात, काय असेल एवढं भारी तिकडे. पण जेव्हा मी प्रत्यक्षात त्या प्रार्थना घरात प्रवेश केला तेव्हा मला साक्षात परमेश्वराचं दर्शन झालं. हालेलुया. तिकडे आत गेल्यानंतर मला वाटायला लागले इकडे देव फिरतोय, इकडे देवाचं अस्तित्व आहे. आणि शिबिरामध्ये हा माणूस, हे म्हातारे बाबा पूर्ण बरे झाले. तुम्ही मला सांगा त्यांचं वय 75च्या पुढे असेल, 80च्या आसपास. या वयामध्ये गुडघे बरे होतात का हो? बरे होतात. देव 10 वर्षाच्या मुलीला बरं करतो, 25 वर्षाच्या तरुणाला बरं करतो, 50 वर्षाच्या प्रौढाला बरं करतो आणि 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला पण बरं करतो. हालेलुया, हालेलुया. कारण देव 10 वर्षाच्या मुलीचा बाबा आहे आणि 80 वर्षाच्या माणसाचा पण बाबा आहे. तो कोणाचा आजोबा नाही, तो कोणाचा पणजोबा नाही, तो तुमचा पण बाबा, तुमच्या मुलांचा पण बाबा, तुमच्या नातूचा पण बाबा, तो सगळ्यांचा बाप. म्हणून 10 वर्षाचं मूल त्याच्यासाठी मूल आहे आणि 80 वर्षाचा माणूस पण मूल आहे त्याच्यासाठी. तो त्याचा मुलगा आहे, ती त्याची मुलगी आहे. आपण हाक मारताना म्हणतो ए म्हाताऱ्या, ए म्हातारी. देव म्हणतो बाळा. ज्याला आपण म्हातारा म्हणतो ना त्याला देव बाळा म्हणतो, कारण देव म्हणतो मी तुझा बाप आहे आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे. हालेलुया, 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 हालेलुया. देव बदलला नाही आहे, त्याचं प्रेम बदललं नाही आहे, त्याचं सामर्थ्य बदललं नाही आहे. परंतु जे अगोदरच विश्वासामध्ये आलेले आहेत आणि देवाच्या राज्यात त्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्यांना बहकवायचं कसं आणि त्यांचा हा विश्वासातला प्रवास निष्फळ कसा करायचा. निष्फळ यासाठी सैतानाने आतमध्ये खूप काही पेरणी करून ठेवलेली आहे, खूप काही चुकीचे शब्द पसरवून ठेवलेले आहेत आणि मग अनेक जण ते ऐकतात, माना डोलावतात आणि म्हणतात हे बरोबर आहे. चुकीच्या विविध आणि विचित्र शिक्षणाच्या मागे लागल्यामुळे अनेक विश्वासणाऱ्यांचं जीवन निष्फळ बनत आहे. त्यांचा येशूवर विश्वास आहे,
त्यांनी येशूचा स्वीकार केलेला आहे, पण त्यांच्या विश्वासाच्या जीवनाला फळं मात्र येत नाही आहेत. त्यांची घरात भांडणं सुरू आहेत, नोकरी नाही आहे, घरामध्ये समस्या आहेत, मुलं आजारी आहेत, स्वतः आजारी आहेत, कुठे यश येत नाही आहे. येशूवर विश्वास आहे पण जीवनाला फळं नाही आहेत. त्यांच्या जीवनाकडे बघून कोणी सांगत नाही आहे की हा देवाचा माणूस आहे, ही देवाची बाई आहे, देवावर विश्वास ठेवणारी व्यक्ती आहे असं कोणी बोलत नाही, कारण त्यांचं जीवन निष्फळ झालेलं आहे. त्यांच्या जीवनाला फळ येईनासे झालेले आहेत. हालेलुया, हालेलुया. आणि निष्फळ जीवन बनतं कसं? देवाच्या राज्यात राहून पण जीवन निष्फळ कसं बनतं? आतमध्ये सैतानाने खूप काही चुकीची शिकवण पसरवलेली आहे आणि त्याकडे लक्ष लावल्यामुळे, त्याकडे आपलं मन लावल्यामुळे आणि ती ऐकल्यामुळे जीवन निष्फळ बनत जातं. आणि म्हणून मी नेहमी शिकवते, तुम्ही कुठेही एकाच कळपामध्ये टिकून राहा. एकाच कळपात. तिकडे चमत्कार होतात तिकडे धाव घ्या, इकडे चमत्कार होतात इकडे धाव घ्या. तिथे सामर्थ्य मोठं आहे, तिथे वचनं चांगली शिकवली जातात, तिथे बायबल चांगलं शिकवलं जातं. कुठेतरी एका कळपात टिकून राहा. कारण जरी तुम्ही देवाच्या राज्यामध्ये आहात तरी धोक्याच्या स्थितीतून बाहेर आलेला नाही आहात, कारण अजून आपण स्वर्गात पोहोचलो नाही, आपण पृथ्वीवरच आहोत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. काही लोक प्रार्थना घरामध्ये येतात आणि शेवटी आमचे भाऊ बहिणी डोक्यावर आशीर्वाद देतात हात ठेवून, तेव्हा रांगेमध्ये लागतात. आपला मोबाईल तिकडे खुर्चीवर ठेवला आहे, वॉलेट पाकिट तिकडे ठेवलं आहे. कशासाठी? आम्ही प्रार्थना घरात आहोत ना, इकडे कोण हात लावणार? आणि मग आशीर्वाद घेऊन गेले, खुर्ची रिकामी, मोबाईल नाही, वॉलेट नाही. आणि मग आमच्या टेबलकडे जाणार, अहो कोणीतरी माझा मोबाईल चोरला, कोणीतरी माझं पाकिट चोरलं. हालेलुया. तुम्ही प्रार्थना घरात आहात म्हणजे तुम्ही स्वर्गात पोहोचलात असं नाही. याला तुम्ही मिनी स्वर्ग बोलू शकता, परंतु ही स्वर्गाची प्रतिकृती आहे. पण अजून आपण पृथ्वीवर आहोत. इथे पण चुकीचे लोक असतात, इथे पण वाईट लोक असतात. कुठे वाईट लोक नाही आहेत सांगा? आकाशाच्या वर. त्या ठिकाणी मात्र चोरी होत नाही. येशू काय म्हणाला की तिकडे चोर चोरी करत नाहीत आणि घरफोडी होत नाही. कुठे? स्वर्गात. तिकडे वाईट माणसाला प्रवेश नाही, तिथे दुष्टाला प्रवेश नाही, तिथे लबाड माणसाला प्रवेश नाही. लबाड माणूस जगात कुठेही प्रवेश करू शकतो, पण स्वर्गाच्या राज्यात म्हणजे देवाच्या घरात तिथे मात्र जाऊ शकत नाही. तिकडे बिनधास, तिकडे चोरी होणार नाही आहे, तिथे लूटमार होणार नाही, तिथे कोणी कोणाला फसवणार नाही आहे, कोणी कोणाची वस्तू हिरावून घेणार नाही, कारण तिकडे देव स्वतः हजर आहे. देवाचे देवदूत आहेत आणि तिकडचा दरवाजा अशांसाठीच उघडा आहे जे नीतिमान आहेत, देवाच्या वचनाप्रमाणे वागतात, त्यांनाच आतमध्ये प्रवेश. जे वचनाप्रमाणे वागत नाहीत ते आतमध्ये येणार नाहीत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूच्या 12 शिष्यांमध्ये पण एक होता जो चोरी करायचा. त्याच्याविषयी म्हटलं आहे की त्याच्याकडे डबी होती, पेटी. येशू आणि त्याचे शिष्य जिथे जिथे गावागावात नगरानगरात जायचे आणि त्या पेटीमध्ये दान द्यायचे. त्या पेटीतून हा शिष्य चोरून घ्यायचा. त्याला असं वाटायचं की मी चोरतोय हे कुणालाच माहीत नव्हतं, कुणालाच माहीत नाही आहे. आणि खरं तर शिष्यांपैकी कुणालाच माहीत नसेल, पण येशूला माहीत नव्हतं. असं कसं होईल? त्याला माहिती होतं. आणि ह्याला मात्र वाटायचं की मी मस्त पैसे चोरतोय आणि कुणाला माहिती नाही आहे. हालेलुया, हालेलुया. येशू तिकडे होता आणि हा यहुदा पैसे चोरत होता. हे चाललं पृथ्वीवरती, स्वर्गात नाही चालणार. स्वर्गात यहुदासारख्या माणसाला प्रवेशच नाही आहे. तुम्ही इकडे टेबलवरती की खुर्चीवरती फोन ठेवून गेलात कोणत्या कामासाठी आणि परत आल्यावर बघितलं मोबाईल गेला, तेव्हा तुम्ही धक्का वाटून घेऊ नका की इथे कसं मोबाईल गायब झाला, इथे कसं आमचं पाकिट चोरीला गेलं. आपण पृथ्वीवर आहोत, अजून आपण आकाशाच्या वर स्वर्गात पोहोचलो नाहीत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सैतानाने देवाच्या राज्यामध्ये खूप काही चुकीची पेरणी करून ठेवलेली आहे. चुकीचे विचार,
चुकीचे शब्द आणि आमची मनं त्यांच्याकडे लागतात आणि त्यामुळे आम्ही बहकून जातो आणि आम्हाला फक्त ह्या गोष्टीचं समाधान राहतं की आम्ही येशूवर विश्वास ठेवतो, आम्ही येशूला स्वीकारलेलं आहे, आमचं तारण झालेलं आहे, एवढं आम्हाला समाधान राहतं. परंतु खऱ्या अर्थाने आमचं जीवन निष्फळ बनत जातं. जीवनाला फळं येत नाहीत. आमच्याकडे बघून कोणी देवाकडे वळत नाही, आमच्याकडे बघून कुणाचं परिवर्तन होत नाही, आमच्याकडे बघून देवाचे गौरव होत नाहीत. उलट ते आम्हाला सांगतात की तुम्ही प्रार्थनेला जाता, तुमचंच काही भलं होत नाही आहे, तर आम्ही कशाला प्रार्थनेला यावं. हालेलुया, हालेलुया. कृपेने अंतकरण स्थिर केलेलं असणं चांगलं. देवाच्या कृपेने आपलं अंतकरण स्थिर करून घ्या. देवाने मला योग्य कळपात ठेवलेलं आहे, देवाची योग्य वचनं मला मिळत आहेत. मी माझं मन, माझं हृदय, माझ्या आत्म्याचे डोळे, आत्म्याचे कान त्याकडे लावले पाहिजेत आणि त्यामध्ये टिकून राहिलं पाहिजे. स्थिर होणं, ही स्थिरता आत्मिक जीवनामध्ये येणं फार महत्त्वाचं आहे. ही स्थिरता ज्याला येत नाही ते सतत वेगवेगळ्या शिकवणीने बहकत जातात. वचनात म्हटलेलं आहे विविध आणि विचित्र शिकवणुकीने. विविध आणि विचित्र एक प्रकारची नाही. मी तुम्हाला एक प्रकारची शिकवण सांगितली की चमत्कार तेव्हा व्हायचे, आता होत नाहीत, कारण तेव्हा गरज होती, आता गरज नाही आहे. ही एक प्रकारची शिकवण आहे. पण अशा भरपूर आहेत, खूप आहेत आणि त्याकडे आम्ही आमचं लक्ष लावल्यामुळे स्वतःचं नुकसान करून घेत आहोत. हालेलुया, हालेलुया. कृपेने आपलं हृदय स्थिर करा आणि त्यासाठी व्यक्तिगत प्रार्थनेची फार गरज आहे. तुम्हाला स्वतः देवासमोर येऊन प्रार्थना करणं गरजेचं आहे. स्वतः देवाची वचनं वाचणं आणि पवित्र आत्म्याकडून त्या वचनांकडून ज्ञान घेणं हे फार गरजेचं आहे. ते जर केलं नाही तर हा काय बोलतो, तो काय बोलतो, ह्याने काय सांगितलं, त्याने काय सांगितलं, हे आम्ही ऐकत राहणार. आम्ही अस्थिर बनत राहणार. अस्थिर. जगभरात असे पुष्कळ लोक आहेत जे म्हणतात आम्ही येशूवर विश्वास ठेवतोय, परंतु त्यांचं जीवन आज निष्फळ झालेलं आहे, कारण त्यांचं अंतकरण कृपेने स्थिर झालेलं नाही. हालेलुया, हालेलुया. येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. तुम्ही मत्तई वाचा, मार्क वाचा, लूक वाचा, योहान वाचा. या 4 शुभवर्तमानामध्ये जे काही तुम्ही वाचता, येशूची शिकवण, त्याची वचनं, त्याचे शब्द आजपर्यंत ते तसेच आहेत, ते बदलणार नाहीत. येशू म्हणाला, मी जी कृत्ये करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करेल आणि त्यापेक्षा मोठी करेल, कारण मी पित्याकडे जातो. हे तो बोलला, आजही त्याचं वचन खरं आहे. मी जी कृत्ये करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करेल आणि त्यापेक्षा मोठी करेल, कारण मी पित्याकडे जातो. हालेलुया, हालेलुया. तो देवाकडे स्वर्गात गेलेला आहे आणि ह्याचा पुरावा हा आहे की येशूवर विश्वास ठेवणारे लोक येशूच्या नावाने महत्कृत्ये करतील. त्याने जसे अद्भुत दाखवली तसे दाखवतील आणि येशूच्या शब्दात त्याहून मोठी दाखवतील, कारण तो स्वर्गात आहे. हा पुरावा आहे की आम्ही येशूच्या नावाने महत्कृत्य करू शकतो. हालेलुया, हालेलुया. ही शुभवर्तमानं वाचा आणि आपलं हृदय स्थिर करा. वेगवेगळ्या गोष्टी आणि चुकीच्या गोष्टी सगळ्या ठिकाणी पसरवल्या जात आहेत. जेव्हा त्या गोष्टी जगातल्या लोकांकडून येतात तेव्हा आपण सावध होतो आणि आपण म्हणतो की मला तुमचं काही ऐकायचं नाही आहे, कारण तुम्ही येशूवर विश्वास ठेवणारे लोक नाही आहात. अंधारातले लोक जर आपल्याला काही चुकीचं सांगत असतील तर आपण बऱ्यापैकी सावध होतो. पण जे लोक आधीचेच विश्वासणारे आहेत असं दाखवतात आणि ते जेव्हा आपल्याला काही सांगतात तेव्हा मात्र आपण गंभीरपणे त्यांचं ऐकायची सुरुवात करतो, कारण आपल्या मनात हे असतं की हा पण विश्वास ठेवणार आहे, हा पण विश्वास ठेवणार आहे, हा पण विश्वास ठेवणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. विविध आणि विचित्र शिक्षणाने बहकून जाऊ नका.
सैतानाने देवाच्या राज्याच्या आतमध्ये सुद्धा चुकीच्या प्रकारची पेरणी करून ठेवली आहे. आणि ही पेरणी विश्वासणाऱ्या लोकांसाठी आहे की आमचा विश्वासाचा प्रवास निष्फळ व्हावा, आम्ही फक्त नावाचे विश्वासणारे राहावेत, मात्र आमच्या जीवनाला फळ येऊ नयेत. आम्ही समाधान करून घेतोय की आम्ही येशूला ओळखलं, आम्ही येशूचा स्वीकार केला, आमचं तारण झालेलं आहे, हे फक्त आमचं समाधान सुरू आहे, जीवनाला फळं काहीच नाही आहेत. रात्रंदिवस आम्ही रडत राहतो, रात्रंदिवस आमच्या समस्यामुळे आम्ही निराश होतो, जीवनाला फळं नाही आहेत. देवाने आम्हाला दुःखात राहण्यासाठी नाही तर आम्ही स्वतः दुःखातून बाहेर पडावं आणि दुसऱ्यांना सुद्धा दुःखातून मुक्त करणारे लोक बनावेत म्हणून त्याने आम्हाला निवडलं आहे. आमचं दुःख तर देवाच्या सामर्थ्याने निघून गेलंच पाहिजे, आम्ही तर बंधमुक्त व्हायलाच पाहिजे, पण त्याचबरोबर आम्ही दुसऱ्यांना पण म्हणजे जे बंधनामध्ये आहेत त्यांना पण आम्ही मुक्त करणारे लोक बनावेत अशी देवाची इच्छा आहे. आज पहिल्या सेशनला एका बहिणीने साक्ष दिली, तिचा मुलगा प्रार्थनेत येत नव्हता, येशूवर विश्वास ठेवत नव्हता आणि म्हणून तिने बरंच त्याला समजावलं पण तो ऐकेना. नंतर तिने मुलासाठी प्रार्थना करायची सुरुवात केली आणि तिने बराच काळ मुलासाठी प्रार्थना केली असेल, माहिती नाही किती काळ प्रार्थना केली, पण तिच्या प्रार्थनेचा असा परिणाम झाला की तिच्या मुलावर देवाची दया झाली. तो प्रार्थनेत यायला लागला, विश्वास ठेवायला लागला आणि ती म्हणते आता तो घरी पण तासनतास प्रार्थना करतो, बायबल वाचतो. हालेलुया, हालेलुया. हाच मुलगा ज्याला ती आधी सांगत होती देवाकडे वळ, देवाकडे वळ, देवाकडे वळ आणि तो ऐकत नव्हता. तिने त्याच्यासाठी प्रार्थना करायला सुरुवात केली आणि तिच्या प्रार्थनेचं फळ असं आलं की तिचा मुलगा प्रभूकडे वळला. तो प्रार्थनेत तर येतोच पण घरी पण तासनतास प्रार्थना करतो आणि बायबल वाचतो. आम्ही स्वतः तर बंधमुक्त व्हायलाच पाहिजे, पण आम्ही दुसऱ्यांना पण बंधनातून मुक्त करणारे लोक बनायला पाहिजे. जर ते तसं होत नाही तर याचा अर्थ असा आहे की आमचं जीवनच निष्फळ आहे, आमच्या जीवनाला फळच येत नाही आहेत. आम्हीच रडत आहोत, आम्हीच कष्टामध्ये आहोत, आम्हीच रात्रंदिवस हा प्रयत्न करतोय की आम्ही या दुःखातून बाहेर कसे येणार. हालेलुया, हालेलुया. आणि याचा स्पष्ट अर्थ असा आहे की आमचं हृदय कृपेने स्थिर झालेलं नाही, आमचं अंतकरण देवाच्या कृपेने स्थिर झालेलं नाही, म्हणून आम्ही निष्फळ जीवन जगत आहोत आणि आमच्याद्वारे देवाचे गौरव होत नाहीत. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हा शेवटचा काळ आहे. जगामध्ये सैतान मोठ्या प्रमाणात काम करत आहे आणि देवाच्या राज्यातही त्याने खूप माणसं नेमलेली आहेत विश्वासणाऱ्यांना बहकवण्यासाठी, विश्वासणाऱ्यांना फसवण्यासाठी. काही वेळा आपल्याकडे पण असे प्रकार घडतात की प्रार्थनेला येणारी एखादी बाई किंवा एखादा पुरुष दुसऱ्यांना बाजूच्याला दुसऱ्या ठिकाणच्या प्रार्थनेचा पत्ता देतो आणि सांगतो तुम्ही अमुक ठिकाणी प्रार्थनेला या, तिथे याच्यापेक्षा चांगली प्रार्थना होते. आपल्याकडे पण घडलं आहे, अनेक वेळा घडलेलं आहे. प्रार्थनेला येणाऱ्या लोकांमध्ये असे काही जण असतात जे दुसऱ्यांना सांगतात हा पत्ता घ्या आणि पुढच्या वेळेला तिकडे प्रार्थनेला या, तिकडे चांगली प्रार्थना होते, इकडे बायबल शिकवलं जात नाही, तिकडे चांगलं बायबल शिकवलं जातं. आले आहेत कुठे इथे प्रार्थनेला, काम काय करतायत, दुसऱ्या ठिकाणच्या प्रार्थनेचा पत्ता वाटतायत. या शेवटच्या काळात देवाच्या राज्यात पण सैतानाने खूप माणसं ठेवलेली आहेत मेंढरांना बहकवण्यासाठी, मेंढरांचं आयुष्य निष्फळ करण्यासाठी. म्हणून सावध व्हा, जागे रहा, आत्म्यामध्ये झोपा काढणारे लोक बनू नका, आत्म्यात आळशी लोक बनू नका, प्रार्थनेचं जीवन जगा, देवाबरोबर आपले व्यक्तिगत संबंध मजबूत करा, खूप प्रार्थना करा, बायबल वाचा आणि देवाच्या कृपेने आपलं मन स्थिर करून घ्या, मन स्थिर करून घ्या. हालेलुया, 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 हालेलुया. देवाबरोबरचं जे तुमचं नातं आहे ते एवढं घट्ट पाहिजे, एवढं घट्ट पाहिजे की तुमचा विश्वास पाहिजे देव माझ्यासाठी जे काही करणार ते योग्य करणार. मला 17 लोकांचं ऐकायची गरज नाही आहे, मी योग्य कळपामध्ये आहे, मला मार्गदर्शन मिळत आहे आणि माझा सगळ्यात मोठा शिक्षक माझ्या आतमध्ये बसलेला आहे, तो पवित्र आत्मा आहे. तो मला शिकवतोय, तो मला मार्गदर्शन करतोय आणि मी त्याच्या शब्दाप्रमाणे वागत राहणार.
कृपेने अंतकरण स्थिर केलेले असणे चांगले आहे. इकडे तिकडे लक्ष देणारे आणि इकडे तिकडे धावाधाव करणारे निष्फळ जीवन जगतात, त्यांच्यासारखे बनू नका. आणि तुम्ही जर तसे झाला असाल तर आजचं हे वचन तुमच्यासाठी आहे. जे झाले नाहीत त्यांना आधीच सावध करावं म्हणून देव आज तुम्हाला हे वचन देत आहे. आणि ज्यांचं लक्ष विचित्र आणि विविध शिक्षणाकडे गेलेलं आहे, तुम्हाला पुन्हा एकदा सत्याच्या मार्गावर परत आणावं म्हणून देव या वचनाद्वारे तुमच्याशी बोलत आहे. कृपेने अंतकरण स्थिर करा. कृपेने अंतकरण स्थिर करा. काही लोक आजार झाला की किती ठिकाणी प्रार्थनेसाठी फोन करतील. त्यांनी मोबाईलमध्ये फोन नंबर जमा करून ठेवलेले असतात. अमुक प्रार्थना घरातला, तमुक प्रार्थना घरातला, अमुक ब्रदर, अमुक सिस्टर, पुष्कळ जणांचे नंबर गोळा करून ठेवलेले असतात. आणि काही त्रास झाला की सगळ्यांना फोन करत सुटतात. काय गरज आहे? तुम्ही स्वतः गुडघे टेका, स्वतः प्रार्थना करा. तुमचं जर देवाशी नातं आहे तर देवाला विनंती करण्यासाठी तुम्ही अनेकांना सांगायची काय गरज आहे? तुम्ही मागा देवाकडे आणि देव तुमचं ऐकणार. तुम्ही स्वतः मागा देवाकडे. याला फोन करणं, अनेक जेवढे नंबर मोबाईलमध्ये मिळतील त्यांना फोन करून सांगत राहणं माझ्यासाठी प्रार्थना करा, माझ्यासाठी प्रार्थना करा, याची गरज काय आहे? म्हणून वचन म्हणतं कृपेने अंतकरण स्थिर केलेलं असणं चांगलं आहे. हालेलुया, हालेलुया. पण लक्षात ठेवा, हे अंतकरण स्थिर होण्यासाठी देवाच्या कृपेचीच गरज आहे. तुम्ही स्वतः ठरवून तुम्हाला ते करता येणार नाही. ठरवून नाही करता येणार. त्यासाठी देवाच्या कृपेची गरज आहे. आणि म्हणून मी म्हटलं प्रार्थना करा आणि देवाबरोबर व्यक्तिगत नातं स्थापन करा. ज्या माणसाचं देवाशी व्यक्तिगत नातं तयार होतं त्याचं हृदय स्थिर बनत राहतं. मग त्याच्या जीवनात किती संकट येऊ किंवा सैतानाने वेगवेगळ्या शिकवणीने वेगवेगळ्या मार्गाने त्याला फसवायचा प्रयत्न करो, तो हलत नाही. कारण त्याचं नातं देवाशी असतं आणि देवाशी तो घट्ट जोडलेला असल्यामुळे तो स्थिर असतो. त्याला कुणीही अस्थिर करू शकत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू ख्रिस्त जसा काल होता तसा आज आहे आणि तसाच तो युगानुयुग राहणार आहे. तो बदललेला नाही आहे. त्याचं प्रेम, त्याची दया, त्याची करुणा, त्याचं सामर्थ्य, त्याचे शब्द, त्याचं काम, त्याची काम करायची पद्धत, त्याच्या योजना, त्याच्या इच्छा काहीही बदललेल्या नाही आहेत. सगळं तसंच आहे. म्हणून देवाची वचनं वाचा, देवाबरोबर आपलं नातं तयार करा, भरपूर प्रार्थना करा, देवाच्या सहवासात वेळ घालवा. किती जण मोबाईलमध्ये तासनतास वेळ घालवतात, त्यापेक्षा देवाच्या सहवासात वेळ घालवा. बायबल वाचण्यात आणि प्रार्थना करण्यात वेळ घालवा. देवाशी नातं तयार करा, ज्यामुळे तुमचं अंतकरण स्थिर होईल. आणि एकदा अंतकरण स्थिर झालं की मग सैतानाने तुम्हाला कितीही बहकवायचा प्रयत्न केला तरी तो तुम्हाला बहकवू शकणार नाही. तुमचं मन स्थिर होईल आणि तुमच्या जीवनाला फळं येतील. देवाला आवडतील अशी, देवाला पसंत अशी फळं येतील आणि तुमच्या जीवनाद्वारे जगात देवाचे गौरव होतील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल. कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे, पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात, तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो. त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे. तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत
प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ, पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ, पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ, पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमीन.